एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही आळंदीत येताय तर मरणाची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे, कारण इथल्या मुख्यमंत्र्यांना महापूजांचा मान पाहिजे, वारीमध्ये त्यांना पालखी सोहळ्यात मान पाहिजे, त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री संत्री सगळी लोक आळंदीमध्ये आता पाहायला मिळतील। पण ही लोक चंद्रभागेमध्ये स्नान करतील का, हा माझा पहिला सवाल या लोकांना आहे। कारण ही लोक चंद्रभागेमध्ये स्नान करणार नाही, पण लाखोच्या संख्येने येणारा वारकरी संप्रदाय चंद्रभागेमध्ये स्नान करेल आणि काय होईल तर आरोग्य धोक्यात जाईल। चंद्रभागेचं पाणी आता पहिल्यासारखं स्वच्छ राहिलं नाही। चंद्रभागेचं पाणी प्रचंड दूषित झालेलं आहे। राजकारण्यांना याच्याशी ते काही देणं घेणं नाही। अपोजिट पार्टी असेल, विरोधी पक्ष असेल, किंवा मागचा कोणी मुख्यमंत्री असेल, याच्या अगोदरचा मुख्यमंत्री असेल, आत्ताचा सुद्धा मुख्यमंत्री असतील, ह्या लोकांना वारकऱ्यांच्या आरोग्याशी काहीही देणं घेणं नाही आहे। कारण लाखोच्या संख्येने येणारा वारकरी श्रद्धेनं इंद्रायणीच्या तीरावरती जातो, डुबकी मारतो, आंघोळ करतो, स्नान करतो। त्या वारकऱ्यांना माझं सांगणं आहे की माऊली, आपण ज्यावेळेस आंघोळ कराल त्यावेळेस तुम्ही फक्त एक मूठभर पाणी असं घ्या आणि त्याचा वास घेऊन बघा। पाण्याचा वास अगदी गटारासारखा तुम्हाला इंद्रायणीचा पाहायला मिळेल। कारण इंद्रायणीच्या तीरावरती जाऊन तुम्ही स्नान केलेलं असेल, पण अनेक त्वचारोग तुम्हाला झालेले असतील। आळंदीतल्या लोक, आळंदीतले वारकरी त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये स्नान करायला आता जात नाहीत भाविकांनो, कारण इंद्रायणीचं पाणी दूषित झालेलं आहे। अनेक वर्षांपासून अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत इंद्रायणीच्या पाण्याचे। कारण पुण्यातलं गटाराचं पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं जातं, त्याचबरोबर आळंदीचं गटाराचं पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं जातं। एवढ्यावरच थांबलं जात नाही, तर याच्या पलीकडे जाऊन अनेक कंपन्यांचं दूषित पाणी सुद्धा, केमिकल युक्त पाणी सुद्धा इंद्रायणीमध्ये सोडलं जातं आणि इंद्रायणीतले जे काही मासे आहेत, जे काही जीवजंतू आहेत, ते सर्व मरण पावताना पाहायला मिळत आहेत। इंद्रायणीची गटार गंगा या इथे झालेली पाहायला मिळते, तरी सुद्धा प्रशासन मुख गिळून गप्प बसलेलं पाहायला मिळतं। पण यांना मान पाहिजे की वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये सहभागी होण्याचा, यांना मान पाहिजे वारकऱ्याची अस्मिता असलेल्या माऊलींच्या पालखीच्या त्या ठिकाणी पूजेचा, यांना मान पाहिजे की पांडुरंगाच्या महापूजेचा। पण यांना इथल्या लोकांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नाही, कारण इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, यांना मतदान करणार नाही। यांना जर चंद्रभागा आणि इंद्रायणीचं मतदान जर असतं तर ह्या लोकांनी नक्कीच, मला वाटतं की ते दूषित जे काही झालेलं पाणी आहे ते स्वच्छ करायला सुरुवात केली असती। पण यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही। अनेक वर्षांपासून अनेक फंड आळंदीमध्ये इंद्रायणीला स्वच्छ करण्याच्या बाबतीमध्ये येतो, फक्त ती राजकारणी लोक खाताना सुद्धा पाहायला मिळतात। वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात जात आहे। त्यामुळे माझं इथला मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, किंवा विरोधी पक्षनेते असतील, किंवा या पक्षातले मंत्री संत्री, तुम्ही जेवढे काही वारीमध्ये येऊन ढोंग घालण्याचा प्रयत्न करत असाल, त्या सर्वांना माझा सवाल आहे की ढोंग्यांनो, अगोदर इंद्रायणी स्वच्छ करा, चंद्रभागा स्वच्छ करा, आणि इथल्या अनेक ज्या काही नद्या आहेत, जे काही अस्मिता वारकऱ्यांच्या आहेत, त्या स्वच्छ झाल्या पाहिजे। पण पहिल्यांदा तुम्ही इंद्रायणी स्वच्छ करायला हातात घ्या, कारण इंद्रायणीची दृश्य जर मी तुम्हाला दाखवायला गेलो, प्रचंड विदारक दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भाविकांनो, सर्व वारकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण इंद्रायणीमध्ये स्नान करत असताना विचार करा। आपण फक्त लांबून दर्शन घ्यावं, पाय त्या ठिकाणी धुतले तरी चालतील, पण डोकं सुद्धा बुडवू नका, अशी विनंती आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व वारकऱ्यांना मी एक वारकरी म्हणून मी या ठिकाणी नक्की करेल। आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचू द्या। नक्कीच मला माहिती आहे की माऊली आपल्याला काही होऊ देणार नाहीत, ही भावना आपल्या मनात आहे, पण लोकांनी दूषित केलेल्या पाण्याला माऊली तरी काय करतील? कारण लोकांनी दूषित केलेलं पाणी कुठेतरी स्वच्छ झालं पाहिजे, हा सुद्धा सवाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो आहे। आणि तुम्हाला नक्की याबद्दल काय वाटतं नक्की सांगा। आणि आपण अभंग वारी असेल, उदय न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण वारी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वारीचं अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो आपला मित्र उदय भिसे पाटील। रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।